पूर्ण आपल्या सरस्वती या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. आपण UGC नेट आणि सेट या पेपर क्रमांक 2 शिक्षणशास्त्र या विषयाची आपण तयारी करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एज्युकेशनल थिंकर्स शैक्षणिक विचारवंत याबद्दलचे व्हिडिओ तुम्ही ऐकलेच असणार. आज आपण आपल्या सिलेबस युनिट 1 मधील पार्ट डी मधील शैक्षणिक विचारवंत जे कृष्णमूर्ती यांचा अभ्यास करणार आहोत. त्यांचे एक विचारवंत म्हणून शिक्षणाबद्दलचे असलेले मत आपण जाणून घेणार आहोत. तर जे कृष्णमूर्ती यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की तुम्ही स्वतःला जितके जास्त ओळखता तितकी अधिक स्पष्टता येते. आत्मज्ञानाला अंत नाही. तुम्ही कोणत्याही ध्येयावर पोचत नाही, कोणत्याही निष्कर्षावर येत नाही. ती एक अंतहीन नदी आहे. या वाक्याचा अर्थ आहे की आत्मज्ञान ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही स्वतःबद्दल जितके जास्त शिकता तितके तुमचे विचार आणि जीवन अधिक स्पष्ट होते. हे ज्ञान कधीही पूर्ण होत नाही, कारण की ते एखाद्या नदीसारखे असते, असे जे कृष्णमूर्ती यांचं विचार आहेत. आणि हे प्रसिद्ध त्यांचं वाक्य आहे की हे वाक्य कोणी म्हटलं तर जे कृष्णमूर्ती यांनी ते म्हटलेलं आहे. नंतर त्यांचा आता जीवन परिचय बघून घेऊ. जे कृष्णमूर्ती यांचा जीवन परिचय. जे कृष्णमूर्ती यांचा जन्म 11 मे 1895 रोजी आंध्र प्रदेशातील मदनपल्ले येथे झाला. त्यांनी 1928 मध्ये ऋषी व्हॅली एज्युकेशन सेंटरची स्थापना केली. वयाच्या 15व्या वर्षी जे कृष्णमूर्ती 1911 मध्ये ॲनी बेझंट यांच्या सोबत इंग्लंडला गेले. त्यांच्या वडिलांप्रमाणेच तेथे थिओसॉफिकल सोसायटीचे सदस्य ते झाले. 1912 मध्ये त्यांनी एज्युकेशन ॲज ए सर्व्हिस या नावाचे पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी एक आदर्श शाळेचे वर्णन केले आहे, जिथे प्रेम, नियम आणि प्रेरणा देते, विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देत असते, पॉझिटिव्ह थिंकिंग देत असते, असं वर्णन त्यांनी पुस्तकात केलं आहे. जे कृष्णमूर्ती हे खऱ्या अर्थाने एक मुक्त विचारवंत होते. त्यामुळे त्यांनी स्वतःला कोणत्याही विश्वात, पंथ अथवा प्रणालीमध्ये बसवण्यासाठी किंवा स्वतः एक प्रणाली बनण्यासाठी नकार दिला. जे कृष्णमूर्ती यांनी असे प्रतिपादन केले की जगातील संघर्ष हा दुःखावर उपाय म्हणून व्यक्तिमत्वाचे संपूर्ण परिवर्तन होण्यापेक्षा अधिक काहीही नाही. मानवासाठी त्यांचा संदेश होता की प्रथम आपल्या अस्तित्वाचा, उद्देशाचा आणि आपल्या जीवनाचा उद्देश समजून घ्या. आपण कशासाठी धडपडत आहोत हे समजून घ्या. नदीसारखे सतत वाहत समकालीन शिक्षण पद्धती आणि उद्दिष्ट, प्रक्रिया, आशय यावर ते एक खूप टीका करत होते की सध्याच्या शिक्षण तंत्रावर जे कृष्णमूर्ती हे जास्त विशेष भर देतात. मानवी पैलूंना सध्याच्या शिक्षणामध्ये मानवी पैलूंना दुर्लक्षित केले जाते. यामुळे ते आजच्या शिक्षण तंत्रज्ञानावर थोडे विरोधात होते. विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणं किंवा त्यांना परीक्षेपुरतं अभ्यास शिकवून उत्तीर्ण करणं हे अज्ञानी स्वरूप जे कृष्णमूर्ती मानत असतात. विद्यार्थ्यांना नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य शिक्षणामुळे चांगले व्यक्ती तयार झाले पाहिजे, असे त्यांचं मत होतं. जे ना श्रीमंत आहेत, ना गरीब आहे, ना हिंदू आहे, ना मुस्लिम आहेत, ना भारतीय आहेत, ना अमेरिकन, तर असे मानव आहेत की जे आतून आणि बाहेरून आणि जीवनाच्या सर्व पैलूंचे निरीक्षण आणि आकलन करणे. कृष्णमूर्ती यांच्या मते योग्य शिक्षण ही आत्मज्ञान आणि आत्मशोधाची जननी आहे. कृष्णमूर्ती शिक्षणाच्या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्याला शिस्त लावण्याचा निषेध करतात. त्यांच्या मते शिस्त म्हणजे नियमावली, जे विद्यार्थ्यांना जे करायला आवडत नाही ते करण्यास भाग पाडले जाते. शिक्षणाची तुलना आणि स्पर्धेच्या विरोधात जे कृष्णमूर्ती आहेत, कारण की विद्यार्थ्यांची सत्य आणि सर्जनशीलतेचा संवेदनशीलता शिक्षा ही नष्ट करत असते. विद्यार्थ्यांमध्ये शत्रुत्व, मत्सर, ईर्ष्या आणि निर्माण करते. जे कृष्णमूर्ती शिक्षणाच्या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्याला शिस्त लावण्याचा निषेध करतात.
जे कृष्णमूर्ती यांच्या मते निसर्ग, कला आणि संगीताशी विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्यावर ते सर्वाधिक भर देतात. तर ही झाली जे कृष्णमूर्ती यांची एक शैक्षणिक विचारवंत म्हणून त्यांचे असलेले विचार, की त्यांनी शिक्षेला विरोध केला, स्वच्छंदी जीवन जगू द्या. शिस्त म्हणजे त्या विद्यार्थ्यांवर एक नियमावली असते, की विद्यार्थ्यांना त्याच्यात जे हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नसतं. तर जे कृष्णमूर्ती यांचे हे 2 पुस्तकं मोस्टली परीक्षेमध्ये विचारले जातात. अवेकिंग इंटेलिजन्स आणि द फर्स्ट अँड द लास्ट फ्रीडम हे 2 पुस्तकं त्यांचे प्रसिद्ध आहेत. तर आता मी नेट आणि सेट परीक्षेमधील हे 2 प्रश्न कशाप्रकारे या शैक्षणिक विचारवंतावर विचारले जातात, ते हे 2 प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्याच्यातली क्वेश्चन नंबर 1, कृष्णमूर्ती यांच्या मते एखादी व्यक्ती आनंदात राहते तर? ऑप्शन ए स्पर्धेत इतरांना हरवते, बी आव्हाने स्वीकारते आणि सी अस्पर्धात्मक असते. आता एखादी व्यक्ती आनंद केव्हा असते, तर त्यांच्या मते जे कृष्ण यांच्या मते ती अस्पर्धात्मक असली पाहिजे, स्वच्छंदी असली पाहिजे. तेव्हा ती व्यक्ती कशी असते? आनंदी असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 2, जे कृष्णमूर्ती यांचा असा विश्वास होता की शिकवणे म्हणजे? ऑप्शन ए काहीतरी देणे किंवा घेणे, ऑप्शन बी आधी अभ्यास करणे आणि नंतर कृती करणे, ऑप्शन सी एकत्र वाटून घेणे, ऑप्शन डी विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करणे आणि ऑप्शन ई स्वची जाणीव, धाडसी आणि बुद्धिमत्ता असते. तर याच्यामध्ये 2-2 ऑप्शन दिलेले होते, ए, बी, बी, सी, सी, डी, सी, ई. तर याच्यातलं मी फक्त उत्तरं तुम्हाला हायलाईट करून दिलेली आहेत. ऑप्शन मी दिलेले नाही आहेत. तर याच्यातलं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी आणि ई, एकत्र वाटून घेणे आणि स्वची जाणीव होणे, धाडसी आणि बुद्धिमान असणे. तर हे जे कृष्णमूर्ती यांचा विश्वास म्हणजे शिकवणे. तर अशा प्रकारे आजच्या एपिसोडमध्ये आपण जे कृष्णमूर्ती म्हणून एक शैक्षणिक विचारवंत यांचे विचार जाणून घेतले. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुढचे शैक्षणिक विचारवंतांचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.